नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना सुवर्ण संधी आहे आणि तब्बल 175 जागांकरता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये सरळ सेवा भरतीद्वारे आपल्याला ह्या जाहिराती निघालेल्या आहेत. यामध्ये आपल्याला पूर्णपणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी किंवा लायब्रेरियनसाठी किंवा वेगवेगळ्या अगदी 10वी पास झाल्यानंतर अगदी तुमचा एखादा कोर्स झाला असेल तर या सर्वांकरता मी जी काही जाहिरात निघालेली आहे ती जाहिरात मी आज तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मॅक्झिमम आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या जवळचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण या जाहिराती निघत असतात त्या त्या जाहिराती जे कोणी वर्षभर कष्ट घेत आहे त्यांच्याकरता फार महत्वाच्या आणि त्यांच्या करिअर ओरिएंटेड आहेत. तर मित्रांनो, गट ब, गट क व गट ड संवर्गातील विविध पदावर सरळ सेवेने नेमणूक करण्याकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि या संदर्भातली मूळ जाहिरात जी निघालेली आहे ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात. तर या संदर्भामध्ये आपण पाहतोय की 27/2/2026 रोजी ही जी जाहिरात आहे ही जाहिरात निघालेली आहे आणि या संदर्भामध्ये आपण बघू शकता की या जाहिरातीमध्ये पूर्ण डिटेल जाहिरात आपण पाहणारच आहोत. फक्त 1 मिनिट. ओके. तर या जाहिरातीमध्ये आपण बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची किंवा अर्ज नोंदणी करण्याची सुरुवात ही 28/2/2026 असून ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक हा 20/3/2026 आहे. या संदर्भामध्ये बघा पद कोणती आहेत आणि वेतन श्रेणी. याच्यामध्ये पे अँड अकाउंट ऑफिसर म्हणजे अधिदान व लेखाधिकारी बघा एक जागा आहे. त्यानंतर प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणजेच असिस्टंट फार्म मॅनेजर 3 जागा आहेत आणि 1 लाखाच्या वरती या सर्व पदांना वेतन आहे. तर बघा हॉस्पिटल क्लिनिशियन, रुग्णालय चिकित्सक, त्यानंतर सहाय्यक व्यवस्थापक, त्यानंतर प्लॉट ऑपरेटर, दुग्ध प्रक्रिया 1 जागा. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त भरपूर पद आहेत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत सोडू नका. आपल्याला 1 लाखाच्या वरती अशी पेमेंट मिळवण्याकरता आपल्याकडे क्वालिफिकेशन आहे, मात्र आपल्याला माहित नाहीये की आपण सुद्धा या पदांना अप्लाय करू शकतो. तर पद भरपूर आहेत. एक एक पद वाचून दाखवल्यानंतर मी तुम्हाला त्यांचं क्वालिफिकेशन सुद्धा सांगणार आहे. तर बघा ऑपरेशन थिएटर टेक्निशियन 2 जागा, सिनियर लायब्ररी असिस्टंट 1 जागा, डेअरी प्लांट दुग्धशाळा सहाय्यक 1 जागा, एक्स-रे टेक्निशियन 3 जागा, त्यानंतर पशुचिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यक 8, त्यानंतर रुग्णालय तंत्रज्ञ 1 जागा, शस्त्रक्रियागृह बघा ऑपरेशन थिएटर असिस्टंट 4 जागा आणि जवळपास 80,000 इथं वेतन मिळत आहे. फार्म असिस्टंट 3, सिनियर क्लर्क लिपिक पदाकरता जे कोणी इच्छुक आहेत त्यांच्याकरता बघा एकूण 14 जागा इथं आहेत. सिनियर मेकॅनिक वरिष्ठ यांत्रिकी बघा 1 जागा, त्यानंतर बॉयलर ऑपरेटर 1 जागा, त्यानंतर झू टेक्निशियन क्युरेटर, प्राणी संग्रहालय तंत्रज्ञ क्युरेटर 2 जागा, त्यानंतर क्युरेटर कम स्पेसिमन टेक्निशियन 2 जागा, त्यानंतर बघा लॅबोरेटरी असिस्टंट वेटरनरी सायन्स अँड डेअरी टेक्नॉलॉजी मध्ये 8 जागा आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी असिस्टंट फिशरी सायन्स मध्ये 4 जागा, त्यानंतर कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक 1 जागा, मेडिसिन स्टोअर कीपर औषध भंडार 2 जागा, वाहन चालक, रुग्णवाहिका चालक, ड्रायव्हर पदासाठी सुद्धा 7 जागा इथं आहेत. कनिष्ठ यांत्रिकी व आपल्याला बघा कोल्ड स्टोरेज शीतकरण 1 जागा आहे. त्यानंतर लायब्ररी अटेंडंट, याशिवाय आपल्याला लॅबोरेटरी अटेंडंट, त्यानंतर ट्रॅक्टर ड्रायव्हर, मशीन ऑपरेटर 3 जागा आहेत. ड्रेसर 2 जागा. सगळ्यात जास्त बघा लिपिक आणि टंकलेखक बघा क्लर्क कम टायपिस्टच्या बघा 37 जागा इथं आहेत. त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंट प्रयोगशाळा परिचर 41 जागा इथं आहेत. याशिवाय आपण बघतोय इलेक्ट्रिशियन वीज तंत्री ITI 10वी नंतरच्या ITI कॅन्डिडेट करता सुद्धा 1 जागा आहे. त्यानंतर बघा विस्तार प्रशिक्षण व प्रदर्शन सहाय्यक 2 जागा इथं आहेत आणि गट ड पदाच्या 2 वेगवेगळ्या जागांकरता बघा कनिष्ठ यंत्रज्ञ तथा तारतंत्री म्हणजे टेक्निशियन कम वायरमन, त्यानंतर लाईव्हस्टॉक असिस्टंट पशुधन सहाय्यक 2 जागा. अशा एकूण 175 जागांकरता ही जाहिरात आहे आणि शेवटची तारीख जी असणार आहे
ती बघा 20 मार्च 2026 रोजी. आणि या संदर्भात मध्ये आपल्याला ही जी जाहिरात आहे, जाहिरात मोठी आहे. ठराविक गोष्टीमध्ये आपण बघू शकता, याच्यामध्ये जे काही तुम्हाला शासकीय आरक्षण असतील, ते आरक्षणाचा सर्व लाभ जो आहे, तो सर्व लाभ आपल्याला इथे मिळणार आहे. महत्वाच्या गोष्टी ज्या बघायच्या आहेत, ते तुमचं ज्या काही परीक्षेचं स्वरूप जे असणार आहे, ते बघा. लिपिक वर्गीय पदांकरता सुद्धा या पीडीएफ मध्ये दिलं. एकूण प्रश्न 100 असतील, एकूण गुण 200 असतील आणि परीक्षेचा कालावधी हा 120 मिनिट असतील. अन्य काही जे काही याच्यामध्ये औषध ग्रंथपाल, कनिष्ठ यांत्रिक, शीतकरण ग्रंथालय यांच्याकरता सुद्धा बघा बुद्धी कौशल्य आधारित बघा, वाहन चालक, रुग्णसेविका चालक, ट्रॅक्टर ड्रायव्हर, मशीन ऑपरेटर यांच्याकरता बघा मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान किंवा बौद्धिक चाचणीचे तुम्हाला 60 गुणांचे प्रश्न असतील. व्यवसाय चाचणी 80 गुणांची असेल. अभ्यासक्रम हा पूर्णपणे या पीडीएफ मध्ये दिलेला आहे. ही पीडीएफ सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अपलोड करणार आहे. काही कागदपत्र लागणार आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. महत्वाचं जे आहे ते परीक्षा शुल्क. तर बघा, खुल्या प्रवर्गाकरता आपल्याला 1000 रुपये इथं प्रवेश शुल्क आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांकरता आपल्याला 900 रुपये आपल्याला इथं प्रवेश शुल्क लागणार आहे. तर या व्यतिरिक्त बघा, आपल्याला महत्वाचं जे आहे ते बघा, खाली गेल्यानंतर आपल्याला इथं महत्वाचं जे बघायचं आहे ते म्हणजे वेबसाईट. तर ही जी वेबसाईट आहे, तर हे बघा www.mafsu.ac.in हा जी वेबसाईट आहे, या वेबसाईट वरती सर्व काही डिटेल्स माहिती तुम्हाला येणार आहेत. आणि या संदर्भामध्ये हे बघा, हे पेज आपल्याला बघायचं होते की ज्याच्यामध्ये आपल्याला आपली एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स बघा, पहिली काही जी पदं आहेत त्यांच्याकरता आपल्याला 1 लाखाच्या वरती जे पहिली 5-6 पोस्ट होते त्यांच्याकरता एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे आणि आपल्याला बॅचलर डिग्री असेल तर आपण अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त आपल्याला खाली बघा, काही ठिकाणी बघा बॅचलर डिग्री, बीएससी डिग्री पाहिजेत आपल्याला, किंवा डिप्लोमा पाहिजे रेडिओग्राफी मधला, किंवा डेअरी टेक्नॉलॉजी मधला एखादा डिप्लोमा पाहिजे, बीएससी नर्सिंग मधलं पाहिजे. याशिवाय वरिष्ठ लिपिक करता बघा, possesses बॅचलर डिग्री ऑफ एनी डिसिप्लिन फ्रॉम द स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी. कुठल्याही डिसिप्लिन मधून आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे. आणि याशिवाय गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट किंवा कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट आपल्याला असणं गरजेचं आहे. यानंतर सिनियर मेकॅनिक साठी बघा, एसएससी 10वी पास झाल्यानंतर आयटीआय तुमचा मेकॅनिक ट्रेड मधून पाहिजे. बॉयलर इन्स्पेक्टर साठी सुद्धा तुमचा आयटीआय बॉयलर मध्ये पाहिजे. लॅबोरेटरी असिस्टंट साठी बघा बीएससी आणि त्यानंतर डीएमएलटी हा कोर्स झालेला असावा, किंवा एमएससी मायक्रोबायोलॉजी एमएससी बायोकेमिस्ट्री किंवा अप्लाइड बायोलॉजी किंवा मॉलिक्युलर बायोलॉजी या कम्प्लीट झालेला असावा, किंवा डिप्लोमा इन डेअरी सायन्स किंवा डिप्लोमा इन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट यासारख्या याच्यातून झालेला असावा आणि 2 वर्षाचा अनुभव असावा. त्याशिवाय लॅबोरेटरी असिस्टंट बीएससी किंवा डीएमएलटी. त्यानंतर कनिष्ठ ग्रंथपाल पदाकरता बघा 10वी नंतर आपल्याला एचएससी 12वी आहे आणि 12वी नंतर डिप्लोमा पाहिजे लायब्ररी सायन्सचा. प्रयोगशाळा परिचर करता बीएससी डिग्री पाहिजे. आणि या जर आपल्याला नसेल तर आपला डिप्लोमा झालेला असावा, इथे जे तुम्ही काही कोर्सेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये झालेला असावा. ट्रॅक्टर ड्रायव्हर करता बघा सुद्धा आपल्याला लायसन असणं कंपल्सरी आहे. ओके. आणि त्यांचं सुद्धा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एसएससी तुमचं 10वी पास झालेला असावा असंही ड्रायव्हर पदाकरता सांगितलेलं आहे. लिपिक आणि टंक लेखकसाठी बघा डिग्री पाहिजे कुठल्याही फील्ड मधून. आणि तुमचं जे टायपिंग स्पीड आहे ते 30 वर्ड्स पर मिनिट मराठी पाहिजे आणि इंग्लिश सुद्धा 40 वर्ड्स पर मिनिट पाहिजे. इंग्लिशमध्ये 40 वर्ड पर मिनिट. याशिवाय कनिष्ठ ग्रंथपाल, इलेक्ट्रिशियन 10वी नंतर आयटीआय इलेक्ट्रिशियन मध्ये पाहिजे. याशिवाय आपल्याला ही जी पदं आहेत त्यांचं एकूण समांतर आरक्षण आहे. तुमच्या सामाजिक आरक्षणानुसार या जागांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्या वर्गीकरणानुसार आपल्याला सर्व ज्या काही जागा आहेत त्या दिलेल्या आहेत. याशिवाय आपल्याला पर्टिक्युलर ट्रेड संदर्भामध्ये काही परीक्षा होणार आहेत. तर आता आपल्याला परीक्षा ज्या होणार आहेत त्याचा सिलेबस सुद्धा इथं दिलेला आहे. तर तो सिलेबस जो आहे तो सुद्धा आपण या पीडीएफ मध्ये बघून घ्या. पीडीएफ जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, किंवा आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्या कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कॉमेंट करा. आणि मित्रांनो, हा मी व्हिडिओ बनवतोय, अजूनही कुणी लाईक केलं नसेल या व्हिडिओला तर नक्की लाईक करा आणि मॅक्झिमम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि या पीडीएफ मध्ये सर्वात खाली गेल्यानंतर आपल्याला
काही प्रतिज्ञापत्र सुद्धा इथं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, याशिवाय आपल्याला काही सर्टिफिकेट रिगार्डिंग दी फिजिकल लिमिटेशन्स हे सुद्धा इथे काही पीडीएफ यांनी दिलेले आहेत. महत्वाच्या ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, त्या महत्वाच्या गोष्टीमध्ये आपण बघू शकतो की आपल्याला महत्वाच्या काही गोष्टीमध्ये बघा, आपल्याला ऑनलाईन द्वारे करायचं आहे. त्याकरता वेबसाईट बघा www.mafsu.ac.in आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/3/2026 आहे. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. काही शंका असतील तर नक्की व्हिडिओमध्ये कॉमेंट करा. धन्यवाद.